जाऊयात, सुषमा अंधारे सध्या बोलतायत. नागेश पाटलांचे काही आडाखे असतील, संजय देशमुखांचे आडाखे तर अगदी खूप बाळाचे पाय पाळण्यात दिसतात म्हटल्यासारखे ते आधीपासून कळत होते. आणि या सगळ्यांनी साईबाबाची शपथ घेणारा गृहस्थ, जिकडे गुलाल तिकडे चांग भलं, कार्यक्रम यशस्वी झाला तर सगळ्यात पहिला मी 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 म्हणणार, कार्यक्रम जर यशस्वी नाही झाला तर मी नव्हतोच असे म्हणून बाजूला होणार, अशा पद्धतीचा साईबाबाची शपथ घेणारा तो प्राणी. हे सगळेच लोक, या सगळ्या लोकांच्या हालचालींवर आम्ही 2 महिन्यांपासून बारीक लक्ष ठेवून होतो. कदाचित संजय देशमुखांना राज्यमंत्री पद खुणावत आहे का? संजय दिना काय, म्हणजे एसआरएचे खूप सारे मुंबईत प्रकल्प चालू आहेत, नेमकं कुणाचे काय ते अजून कळायचं बाकी आहे. परंतु कुणाच्या मनात काय आहे, अंदर क्या है बाहर क्या है, सब पब्लिक जानती है. पण या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या तमाम शिवसैनिकांना मी आवर्जून सांगितलं पाहिजे की यावेळेचं केलेलं मतदान हे नव्या नावासकट, नव्या चिन्हासकटचं मतदान होतं. ते धनुष्यबाणावरचं मतदान नव्हतं. या मतदानामध्ये शिंदे किंवा शिंदेचे सहकारी नव्हते. या मतदानाच्या वेळेला फडणवीस, भाजपा किंवा त्यांच्या कुठल्याही स्वायत्त यंत्रणा मदतीला नव्हत्या किंवा अजून कोणीच नव्हतं. हे मतदान आम्ही आमच्या ताकदीवर घेतलेलं मतदान होतं. हे मतदान शिवसैनिकांचं मतदान होतं. शिवसैनिकांनी रक्ताचं पाणी करून 9 खासदार आणि 20 आमदार निवडून आणलेले. त्यामुळे शिवसैनिकांना पूर्ण अधिकार आहे या लोकप्रतिनिधींच्या घरात घुसून त्यांना जाब विचारायचा. आणि शिवसेना स्टाईल घरात घुसलं पाहिजे एकेकाच्या, आणि घरात घुसून जाब विचारला पाहिजे की तुम्हाला असं काय कमी पडलेलं होतं. चिन्ह नवीन असताना एका नव्या चिन्हाला ब्रँडिंग करायचं काम इथल्या फाटक्या शिवसैनिकांनी केलंय. एका नव्या चिन्हाला, नव्या नावाला घेऊन त्याचा ब्रँड बनवण्याचं काम इथल्या फाटक्या आणि उपाशी पोटी काम करणाऱ्या शिवसैनिकांनी केलंय. त्यामुळे शिवसैनिकांना घरात घुसून जाब विचारायचा अधिकार आहे आणि घरात घुसून जाब विचारला पाहिजे. आणि या सगळ्या ज्यांना वाटतंय की आपण फार मोठा तीर मारलाय, त्या सगळ्यांचे फोन नंबर आम्ही सगळ्या शिवसैनिकांना देत आहोत. आणि यासोबतच बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक. पाहत रहा एबीपी माझा.